या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वागळी मासा म्हणजे वागळी माशालाच पाकट मासा असं म्हणतात हे मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. हा वागळी मासा आहे. वागळी या माशाला पाकट मासा असं म्हणतात. साधारणतः 30 ते 35 फुटाचा हा वागळी मासा आहे. हा कट कसा करतात ते बघा. इथे ही आधी शेपटी असते त्याची. या माशाची जी शेपटी असते ती कट करून ते बाजूला टाकतात. ही बघा, ही आता शेपटी त्यांनी कट केलेली आहे. ही साधारणतः 5 ते 6 फूट लांबीची ही शेपटी असते, ती त्यांनी अगोदर कट केलेली आहे. आणि इथे त्यांनी हा दोरीला बांधलेला आहे मासा. याच्या मागील साईडने ठिपके असतात, म्हणजे याला ठिपक्याची वागळी असं म्हणतात. आणि हा मासा रुचकर असतो, म्हणजे मटण आणि मासे खातो त्याच्यापेक्षाही हा मासा रुचकर असतो. आजारी माणसाला याचं मटण खूप पौष्टिक असतं, म्हणजे वात वगैरे असेल तर त्याला या वागळीचं मटण खायला द्यायचं. आता इथे कट कसा करतात बघा. इथे मध्येच ते चाकूने, म्हणजे त्यांचा मोठा कोयता असतो त्याने धार वगैरे लावलेली असते, त्याने सुरुवातीला ही दोरी कापून घेतलेली आहे. ही त्यांनी बादली बाजूला हात वगैरे धुण्यासाठी ठेवलेली आहे. ही वागळी कुठे आहे तर कुडाळमधल्या मच्छी मार्केटमध्ये इथे आणलेली आहे विकण्यासाठी त्यांनी. हा जो इथे व्हिडिओ दिसत आहे तो साधारणतः सकाळी 8:30-9 वाजता जे इतर मासे विकायला येतात गावीत लोक, ते आपले म्हणजे बसण्यासाठी आपले म्हणजे काय काय असतात, गोंडपाट, लाकूड वगैरे, त्याची धावपळ त्यांची इकडे तिकडे आहे चालू. आता याने इथे मासा, तो वागळी मासा कटिंग केलेला आहे. मध्येच कट करून आतमध्ये पोट्यात त्यांच्या जी पिशवीसारखा काहीतरी टाकाऊ भाग असतो तो काढत आहेत ते. इथे त्यांनी तो टाकाऊ भाग काढलेला आहे. हा, म्हणजे हे 2 आहेत पिशवीसारखे जे टाकाऊ भाग आहेत ते पोटातून काढतात. आता हा जो मासे कापणारा आहे याने या माशाच्या पोटातील जे 2 पिशव्यासारखे असतात ते मध्ये कट करून दोन्ही पण बाहेर काढलेले आहेत. आणि हा आता ते टाकाऊ जो टप असतो त्यांचा, त्या टपमध्ये हा टाकून देतोय. आता हा जो कापणारा आहे तो धारदार जो कोयता आहे त्याने मधोमध 2 भाग करणार आहे. आता या वागळी म्हणजेच पाकट माशाला कटिंग करताना शेपटीकडच्या, म्हणजे जो शेपटीकडचा जो भाग असतो तिथे मधोमध तो कटिंग करत आहे. आणि तिथूनच बरोबर या माशाचे 2 भाग तो करणार आहे. आता हा जो मासा असतो तो साईजने थोडा मोठा असतो, म्हणजे 3.5 फूटपर्यंत असतो, 3-3.5 फूटपर्यंत. त्यामुळे हा कापण्यासाठी तरी 2 मनुष्य तरी लागतात. आता हा जो कापणारा मनुष्य आहे तो आणखी कोण मदतीला येतोय का कापण्यासाठी याची वाट बघतोय. हा बघा, एक आलेला आहे कटिंग करण्यासाठी. आता याला उचलून धरून ते दोन्ही साईडला, म्हणजे दोन्ही बाजूंनी दोघेजण धरणार. आणि हा जो तिसरा मनुष्य असतो
तो त्याला मधोमध कटिंग करणार. म्हणजे हा जो जरा थोडा वजनाने मोठा असतो. आता ह्याचा वरचा जो भाग आहे तो व्हाईट कलरचा म्हणजे पांढरा असतो आणि त्याचं जे कवच असतं म्हणजे कासवाचं जे वरचं कवच असतं त्या साईडचा जो भाग असतो त्याचा तो काळ्या म्हणजे काळ्या ठिपक्यांसारखा असतो. आता हे दोघेजण इथे आलेले आहेत कटिंग करण्यासाठी. हा बघा, हा मुळातला जो भाग आहे तो काळा आहे आणि ठिपक्यांचा आहे. आता इथे मधोमध हा तिसरा मनुष्य याला कटिंग करत आहे धारदार कोयत्याने. याची जी पाकं असतात ती अशी मोठी असतात म्हणून याला पाकट मासा असेही म्हणतात. आता याला मधोमध असं त्यांनी कटिंग केलेलं आहे. हा व्हिडिओमध्ये छोटा दिसत असला तरी हा मोठा आहे. आता याचे त्याने 2 तुकडे केलेले आहेत बरोबर समान. आता या प्रत्येक तुकड्याचे ते आणखी 2-2 तुकडे करणार आहेत. म्हणजे या एवढ्या मोठ्या माशाचे त्यांनी टोटल 4 तुकडे केलेले आहेत. आता हा जो कापणारा आहे तो कापून झाल्यानंतर हात वगैरे स्वच्छ करतो म्हणजे बुळबुळीतपणा वगैरे जाण्यासाठी. आता इथून तो मधोमध त्याचे 2 तुकडे करत आहे. हा जो मासा असतो तो चवीला म्हणजे मटण आणि मासे असतात याच्यापेक्षा चवीला अगदी छान म्हणजे वेगळाच असा लागतो. आता अशा प्रकारे त्यांनी या एका माशाचे 4 तुकडे केलेले आहेत. यांचा जो कोयता असतो म्हणजे त्यांच्या भाषेत ते सुरी म्हणतात, तर त्याला त्यांनी धारदार अशी धार लावलेली असते दगडावर. हा साईडचा जो भाग आहे तो पंख असतात ना त्याप्रमाणे आहे, पातळ असा. म्हणजे पाक असतात ना त्या म्हणून त्याला पाकट मासा असं म्हणतात. आता मी सुद्धा विकत घेण्यासाठी गेलेली होती, त्यामुळे आता हा जो चौथा जो तुकडा आहे त्याचंच ते म्हणजे देणार आहेत साधारणतः अर्धा-1 किलो. आता ते कटिंग करण्यासाठी कसे करतात बघा. इथे त्यांनी प्लॅस्टिक पिशवी टाकलेली आहे आणि त्याच्यावर गोंटा असतो गोणपाट, तो गोणपाट टाकलेला आहे. आणि त्याच्यावर त्यांनी हे लाकूड ठेवलेलं आहे म्हणजे कटिंग करून तुकडे करण्यासाठी.